ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। सांगलीमध्ये जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे। राज्य सरकारकडून वेळेत बिलं मिळत नसल्यानं नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं केलाय। हर्षल पाटील असं आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे। सरकारकडे हर्षलची 1,40,00,000 देयकं प्रलंबित आहेत। शिवाय हर्षलनं इतर काही जणांकडून 65 लाखांचं कर्ज घेतल्याची देखील माहिती आहे। या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाहीये। तसेच शासनाकडे आम्ही वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला होता की देयक देणं, पण कॉन्ट्रॅक्टरला फक्त 3% वर्षभरात पेमेंट दिलेलं आहे। ते नसताना सुद्धा आम्ही शासनाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे, जलजीवन मंत्री असू द्या, त्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमंत्र्याकडे आम्ही बैठकीची वेळ सुद्धा मागितलेली आहे। कमीत कमी 4 ते 5 पत्र बैठकीसाठी विनंती केली आहे, सुद्धा बैठकीसाठी वेळ देत नाहीत। हे अत्यंत चुकीचं आहे। राज्य शासनाने 89,000 कोटीची देयकाची तातडीने देण्यात यावी। जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे त्याचे देयक तातडीने द्यावे। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि राजू शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। वारे माप टेंडर काढली। मार्च 2024 पर्यंतच केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना होणार होती, तरी सुद्धा 9,500 कोटी रुपयाची देणी कॉन्ट्रॅक्टर लोकांची या सरकारने या मंत्र्यांनी शिल्लक ठेवली। मात्र प्रत्येक टेंडर हे 10%, 15% अबाव रेटनी घेतलं आणि त्या प्रमाणामध्ये टक्केवारी वसूल झाली। टेंडर निघाली, वर्क ऑर्डर दिल्या, टक्केवाऱ्या वसूल झाल्या, कामं झाली नाहीत। आता कामं झाली नाहीत म्हणून सगळे हात वर करून मोकळे आहेत आणि म्हणून हा प्रचंड भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये, आणि म्हणून अशा तरुणांना आत्महत्या करायला लागतायत। हे दुर्दैव आहे। व्याज भरता भरता मेटाकुटीला येऊन या तरुण पोरानं काल रोजी आत्महत्या केली। खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे। एक तरुणाबांड तरुण होतकरू इंजिनियर सरकारच्या या धोरणामुळे आणि त्याची बिलं मिळत नाहीत म्हणून त्यानं आत्महत्या केली। देवेंद्रजी, हा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये केवळ शेतकरीच आत्महत्या करत नाहीत की आमची शेतकऱ्यांची तरुण पोरं जी नवीन ठेकेदार व्हायला आहेत तीही आत्महत्या करायला आहेत। तुम्हाला पाप लागल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। आज थकलेली बिलं घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात आंदोलन करतायत। ही एका खात्याची परिस्थिती नसून सर्वच खात्यांची परिस्थिती आहे। एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून अनेक कामगारांची कुटुंब अवलंबून असतात। याचं सरकारला कसलंही भान राहिलेलं नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणेच कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरू होईल अशी मला भीती वाटते। या परिस्थितीवर सरकारनं तात्काळ तोडगा काढावा। दरम्यान पावसाळी अधिवेशनात या संदर्भात जयंत पाटील काय म्हणाले होते बघूयात। अध्यक्ष महोदय, कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शिवेंद्र बाबा सन्माननीय मंत्री महोदय यांनी अर्थमंत्र्यांशी भांडून काही झालं तरी महाराष्ट्रातल्या पेंडिंग असणाऱ्या सगळ्या बिलांची पेमेंट करा, नाहीतर सुशिक्षित बेकार तरुणांच्यावर वेगळे वातावरण तयार होईल। तर यावरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील एक एक्सपोस्ट केली आहे बघूयात। सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव। लाडकी बहीण योजना एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाही। एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढलाय, राज्यावर कर्जाचा बोजा वाढवलाय। दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम,
जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिलं मात्र अडवली आहेत. कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाहीयेत. मी मागे म्हणालो होतो काही महिने जाऊ द्या, कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील. दुर्दैवानं त्याची सुरुवात झाली आहे. आज हर्षल पाटील गेलाय, पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी फेऱ्यात अडकतील याची कल्पनाच न केलेली बरी. हे केवळ आर्थिक संकट नाही तर प्रशासकीय अपयश देखील आहे. निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या, पण त्यामागे आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही. हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दुःखद घटना नाही, तो एक इशारा आहे. राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.